आजी भेटलेली. फायनली मंडळी आम्ही पोहोचलोय आता. कळसुबाईचा जो प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, आम्ही ह्या घरात जवळनं आलोय. लिंबू सरबत पिल्ला. हे सगळे असं हे बंद करा. एवढ्या वरती देखील गडावरती विहीर आहे. वरती पोहोचलोय आम्ही, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण चाललोय कळसुबाई आईच्या मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी, तर मी अंकुश रवी तुमचं स्वागत करतो सह्याद्री ट्रॅकमध्ये. तर मी आलो आहे कसाऱ्यामध्ये आणि आता आम्ही चाललो आहे कळसुबाई ट्रॅकवर. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर तुम्ही इगतपुरीला येऊ शकता आणि तिकडनं जवळचं जे गाव आहे बारीगाव, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. मुंबईवरून जर येणार असाल तर तुम्ही कसाऱ्याला येऊ शकता आणि इगतपुरीलाही येऊ शकता. जवळ तिकडनं नियरबाय बस लागते आणि तिकडनं तुम्ही बारीगावात पोहोचू मग तुमच्या ट्रॅकला सुरुवात करू शकता. चला मित्रांनो, खूप लेट झाला यायला मला. लोक पुढं निघालेले, मी आता आलो आणि संत्रा खाल्ला मस्त. पुढं बघायला भेटेल. बाय बेटा. आणि थोडी आम्हाला मदत केला. थोडं म्हणजे सांगितलं कळसुबाईला कसं जायचं, काय करायचं ते. आणि आई 4-5 वर्षापासून कळसुबाईला जाते आणि इथं या साईडला आपण निघेल. ट्रॅव्हलिंग करता करता खूप थकलेलो आहे आम्ही. आई जरा माहिती दे ना. म्हणजे आई तिथं किती तासात पोहोचतो आपण डोंगरावरती चढायला? दीड तास. तुम्ही जर फास्ट गेलो ना तर 1 तासामध्ये जाशील आणि आस्ते आस्ते गेलो ना तर 4 वाजेपर्यंत. आई बोलते हळू गेलं तर 3-4 तास आणि थांबलो नाही कुठे तर 1.5 तास लागतील आपली आई बोलते. आणि आम्ही थांबणार तर नाही कुठं. त्याच्यानंतर बघू पुढे बघायला भेटेल तुम्हाला. तुम्ही 6 वाजता खाली उतरून आजी हे आई टाटा कर टाटा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत बारी गावामध्ये आणि इकडनं कळसुबाई ट्रॅक चालू करायचं आहे. कसाऱ्यापासून आम्ही एस टी महामंडळाच्या वतीने इथपर्यंत पोहोचलो. हळूहळू चाललेत सगळे. तर फायनली गाईच आता आम्ही पोहोचलोय बारेगावात. ॲक्च्युली बारेगाव ते मागच्या बाजूला जे आहे ते बारेगाव आहे आणि बारेगाव जसं संपतो तिथून चालू होतं ट्रॅकिंग. ह्या पायऱ्या आहेत, या पायऱ्याच्या सरळ दिशेने जायचं आपल्याला कळसुबाई ट्रॅकला. माझ्यासोबत आहे ये ना, ये 1, 2 आणि 1 निकू. सगळं सामान घेतलं आहे मी जेवायचं वगैरे. पुढे जाऊन थोडे जेवण वगैरे करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा अचानक भयानक मध्ये आमचा प्लॅन ठरलेला आहे. हळूहळू चला रे. तर मित्रांनो, पहिल्या डेस्टिनेशनवर पोचलो म्हणजे आपल्या कळसुबाईच्या पहिला मंदिर. ते तिथं आपण पोचलोय.
फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आहे आता कळसूबाईचा जो प्रवेशद्वार आहे तिथे पोहोचलेलो आहे. आता इकडनं आम्हाला तो वरचा जो भाग दिसतोय काही अंतरावर तिथपर्यंत पोहोचायचं आहे. गाववाल्यांचं असं मत आहे की 3-4 तास लागतात असं, पण बघूया किती वेळ लागतो. आम्ही आता पुढे जाऊन थोडं सकाळपासून फक्त नाश्ता केलेला आहे, पुढे जाऊन जेवतो आणि आराम करतो. आराम करून मग निघू. माझा ठेचा आहे बाबा. मी ठेचा सांगला ठेचा लालवाला ठेचा आहे तो. नाही, मिरची ठेचा आहे. अशा ठिकाणी थंडावर बसला मजा येते जरा. बोलत बस. तर मंडळी फायनली ट्रॅक सह्याद्रीमध्ये आम्ही अर्ध्याच्या खाली आहोत थोडंसं आणि कळसुबाचे ट्रॅक करतो. आणि आता वेळ झाली 2 वाजलेले आहे. सकाळपासून काही जेवलेलो नाही आम्ही आणि आता मध्यंतरी आम्ही थांबलो आहे आणि जेवण आणलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी ते जेवण करतो आहे आम्ही जरा. जेवायला बघा ठेचा आहे, तांदळाच्या भाकरी आहे आणि चटणी वगैरे काकड्या आहेत. खूप काय असं घेऊन निघालेलो आहोत. तर असा आमचा ट्रॅक आहे. बॉटल वगैरे नीट ठेवा कारण कचरा वगैरे करू नका. गड किल्ल्यांवरती कचरा वगैरे मित्रांनो करू नका. जेवढा होईल तेवढं संवर्धनाचा प्रयत्न करा. तर चला आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि परत भेटूयात लवकरच. लय बघितलं कचरा. तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि अंकुश दादा पुढं बघायला भेटेल. अंकुश दादा माहिती सांगणार आहे पुढं. सांग आता अंकुश. तर आता आम्ही थोडंसं रेस्ट वगैरे केलं आहे. वॉर्मअप वगैरे करून निघतो आता आम्ही. अजून खूप पुढे चालायचं आहे. ए चल निघूयात. लेट्स गो. लेट्स गो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो व्ह्यू बघा. हे तर कमी आहे, अजून वरती चढायचं आहे आपल्याला. मित्रांनो आम्ही ह्या घरात जवळनं आलो आहे. हा इथून हळूहळू इकडं वाकडं तिकडं करून नाव वी आर ऑन द टॉप. म्हणजे मिड बोलू शकतो आपण, टॉप नाही एवढं. मित्रांनो मला तुम्हाला हरभरा दाखवायचा होता, तुम्ही बघू शकता. हे मला दिसत असेल तर बघू शकता. ह्या साईडला मसूर आय थिंक मसूर आहे ही. बघू मित्रांनो जरा थांबलोय आणि आता लिंबू सरबत घेतोय कारण की एवढं चढायचं म्हटलं. गावाला बंगले बिंगले नाही, चांगलं घर बिर नव्हते. हा होती म्हणजे लागली काय सांगायला. हा हा काय एवढी होती. लोक बाहेर गावाला इकडे तिकडे जायचे, ज्याचे काम म्हणजे त्यांचे वाढवडलं ते इकडे बाहेर मुंबईला जाईल ना हा. तर ते व्यवस्थित होतं, नाही तर बाकीचे काही नव्हते एवढं. सुशिक्षित नव्हते म्हणजे. मग लोकांनी आता आता एवढं सगळं बदल झाला आहे गावामध्ये, तुमच्या बऱ्यापैकी बदल झालाय. मग हे सगळं कळसूबाईच्या मुळे काहीतरी वैशिष्ट्य आहे ना म्हणजे. वैशिष्ट्य असतो प्रत्येक ठिकाणी आणि आहे देव. जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती आहे, तिथे देव आहेच. तर मित्रांनो चाललो आम्ही लिंबू सरबत पिल्ला. तर मंडळी आता ना बोलला ताकद पण नाही राहिली आहे कारण खूप थकलोय. तुम्ही बघता इथे लोखंडाच्या आता वरती ह्या ज्या आहेत सीड्या आहेत. खूपच जवळ आलो आम्ही. आता इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो म्हणजे सीड्यांवरून चढायचं आहे. आणि लवकरात लवकर तुम्हाला आम्ही सनसेट दाखवू. तुम्हाला सनसेट संध्याकाळचा पॉईंट दाखवतो. चला. पण व्ह्यू बघा ह्या गावात बघ, लांब लांबचे डोंगर. खतरनाक आहे, खतरनाक. बघूयात उद्या आणि दाखवतो तुम्हाला. पण अजून एवढं वरती चढायचं आहे आम्हाला. याच गोष्टीसाठी आम्ही 8 तास केला होता. सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि आता आम्ही पोहोचलोय गडाच्या पायथ्याशी, म्हणजे बऱ्यापैकी पोहोचलोय. मित्रांनो जर तुम्ही वरती चढताल तर तुम्हाला लोखंडाच्या शिड्या पण भेटतील आणि वरती 5-5 मिनिटावरती दुकान आहेत. बघू शकता तुम्ही. 15 मिनिटं सनसेट दिसतो तिथून अर्ध्या तासाने. तिकडे जरा कमी जाते. म्हणजे ह्या डोंगराची सावली त्या डोंगरावर गेली पाहिजे. टोकावर पडणार डायरेक्ट शिखर त्याच्यावर दिसतंय. हो. फक्त आम्हालाच माहिती आहे असं. काका ह्याचं नाव कसं पडलं कळसूबाई शिखर? कळसूबाई शिखर कळसासारखी उंच दिसते म्हणून कळसूबाई शिखर हे नाव पडलं असं. कळसासारखी आहे. हा. मग उंच दिसते ना हो. कळसासारखी असं. कळस उंच असतो म्हणून ते उंच असतं म्हणून कळसासारखी. महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी आहे. एक नंबर आहे महाराष्ट्रामध्ये. अच्छा, म्हणून एव्हरेस्ट म्हणून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं.
आता हा तुमचा दुसरा ट्रिप चालू झाला, तुमच्या पुढे गेले ती 5-10 जण गेले ती अच्छा. रात्रभर चालूच राहतात. रात्रभर चालू असतात. रात्रभर चालूच राहतात. म्हणजे येतच राहतात लोक. येतच राहतात. जशी रात्र वाढत चालेल तशी लोक वाढत राहणार. हो काय? हा. काढला कसं स्टे नसतं मारायचं. मग काही कसं म्हणतात का आपण पहाटे 4ला निघू 2ला निघू म्हणजे जाता जाता बरोबर सनसेट पाहायला भेटेल. आणि काका तुम्ही इतक्या वर्षापासून राहताय, म्हणजे इथं काय अद्भुत गोष्ट झाली का, म्हणजे देवीच्या कृपेने? गोष्ट म्हणजे फक्त एखाद्याला अटॅक आल्याच्या नंतर त्याला कोणाचा नाही, त्याला काय म्हणजे दुसरं काहीच काही नाही. नाही, तिथं हा. अपघटित कोणतीच घटना अशी होऊ शकत नाही बुवा. एखाद्याचा पाय मुरगाळू शकतो. हा. मग बाकी ते असं कसं- काही नाही, हो. बाकी काही कळसुबाई वरती कशी काय देवी एवढ्या वरती? कळसुबाई असं पण आपल्याला पण काय माहित नाही, पण जसे पहिले सांगतात तसं आम्ही पण तुम्हाला सांगू शकतो काय आहे तसं? की बुवा तशी एक म्हातारा आणि म्हातारी राहत होती. त्यांना मुलबाळ नव्हतं हा. आणि मग ते थोडे नाराज राहायचे, आमचं सांभाळ कोण करणार. हो. मग एक तो सुखच चालू होता बाबा. मग त्याला एक दिवस अचानक तशी जंगल आहे त्याच्यामध्ये आवाज आला, येऊ का म्हणून बाबा घाबरला. हा. मग त्याने 2-4 जणांना सांगितलं, म्हणून का रे तू बोलत नाही काय नाही. अरे म्हणून मी एक दिवस मी इथे गाय चारा गेलो, हो. मला आवाज आला, मग मी घाबरलोय आणि मग मला आवाज 2-3 बार येत आहे. मग चला आम्ही तुला जोडी येतो. हो. मग तिथं आल्याच्या नंतर येऊ का म्हणून परत आवाज आला, पण त्याला पाठीशी जोडीदार असल्यामुळे तो नाहीये. मग तिथे जशी का छोटी 2-4 वर्षाची मुलगी रडताना त्याच्या जवळ आली. त्यांनी लहानची मोठी केली, कमसे कम 7 वर्षाच्या आसपास आली. हा. फक्त तिला असं म्हणायचं होतं का मला लग्न कोणासंग करायचं नव्हतं, मला कोणाचे भांडे घासायचे नव्हते, मला कोणाचे कपडे धुवायचे नव्हतं, झाडू काढण्याचा मारायचा नाही, फक्त म्हातारीची सेवा करायची आणि म्हातारीची करायची. बरोबर. तर ती वाटतं त्यांनी काय पुरवली नाही, बारी गावामध्ये पाहुणे म्हणून आणली. हम्म. आणि मग तिला ते भांडे जबरदस्तीनं घासायला लावले, झाडू मारायला लावले. तिने ते भांडे जुन्या काळाचे काय पितळाचे होते ते हा. गल्ली होती तिथं फेकून दिले. पहिला पाऊल मंदिरामध्ये टाकला, दुसरा पाऊल आता शिडीवरती टाकला आणि तिसरा पाऊल टोकावरती टाकला. हा. कळसुबाई पुढं तिचा ज्याला सापडलेली होती त्याचं नाव होतं काळूशेने. हा. आणि मग कळसुबाई पुढं काळूशेने माग. मग ती बाबा मी तुला म्हटले का माझी आठ पुरव, मी काय पुरवू शकलं नाही ती. हो. मग आता मी जशी काही सीतेमातेसारखी जशी काय गोपीत झाली हो. आणि मग तशीच ती पाठीमागं उडी मारली आणि तिथंच पाठीमागं आजोबाचा डोंगर आहे आजोबाचा लहू आणि अंकुश जिथे जलमलेत ना तिथंच पाठीमागे शापूरच्या तशीच आहे. लहू आणि अंकुश. लहू आणि अंकुश म्हणजे रामाचे. हो हो. 2 मुलं. म्हणजे तिथं जशी काय तिनं खाली उडी मारली जशी ती गुपित झाली सीतेमातेसारखी अच्छा. असं. आणि मग इथं काही आधी साखळ दंड होते, इथं कोणतीच गोष्टीची सुविधा नव्हती, काहीच नव्हती. काहीच नव्हतं. मग साखळ दंड असल्यामुळे लोक काही येऊ शकत नव्हते. मग इथं फक्त एक देवीला बळी म्हणून ह्याला कापायची पद्धत होती. प्रत्येक घरामधून हो. 10-20 पैसे द्यायचे हा. आणि मग त्याची वर्गणी करून असे गावाला एक एन्जॉय म्हणून फक्त एक दसरा सण असे साजरा करायचा. बरोबर. पण इथं एक इन्स्पेक्टर आला तर म्हणा तुम्ही मुख्य प्राण्याला मारू नका. बरोबर. मग त्यांनी इथं आल्याच्या नंतर ती प्रथा बंद केली आणि मग तिथून तो दसरा बंद बंद झाला. झाला. आणि मग तो म्हणा कशी सत्वाची कळसुबाई मी स्वतः जाऊन बघतो. तो आल्याच्या त्याला येता सुद्धा येऊ शकत नव्हतं इथं, कारण साखरदंडाने येणे शक्यच नव्हतं. वरती इथपर्यंत. वरती त्याला जायचं होतं. मग मला जर पावली तर मी तुझी काहीतरी सेवा मी करण. हो. मग त्याला मुलगा झाला, मुलगा त्याला पण काहीच नव्हतं. मग त्यांनी इन्स्पेक्टरला? हा. मग त्यांनी जिने बसवले होते नॉर्मल आणि मग त्याची मागून थोडी फॉरेस्टवाल्यांनी सुविधा थोडी लांबत गेल्याच्या नंतर पायरे पार कशी काय होईना, पण मग आता सगळी सुविधा व्यवस्थित झाली. पण आता काही ठिकाणी असे देव म्हणजे असतात तर जत्रा वगैरे असतात, तर इथं काय असतं का? म्हणजे इथं नवरात्रामध्ये 10 दिवस देवीचा मोठा उत्सव असतो. इथं? इथं कमसे कम एके दिवसाला 1 लाखाच्या पुढे पब्लिक येते. एवढी पब्लिक राहते. 10 दिवस फुल गर्दी तुंबलेली हो राहते. का? म्हणजे एवढं वर्ण चढून आणि इथं तिथे येतात लोक. पूर्ण. मग आता हे सगळं जे केलेलं आहे ते हे त्या काळीच केलेलं आहे. नाही, हे 2006 पासून मग फॉरेस्टवाल्याच्या ताब्यात दिलं. मग तिथून इथून त्यांनी पायरे पाडले, म्हणजे दगड खोदले इथं. मग गाढवावरती रेती खालून आणली हा. आणि मग थोडे जिथं दगड निघाले तिथं घडून तिथंच बसवलेली. हो. एवढे लोक येऊ राहिले तर इथं कोणीच येत नव्हतं. नाही, आता येत आहेत तर मग चांगली गोष्ट आहे, कारण हा, ही चांगली गोष्ट आहे. फक्त गोष्ट काय करतात लोक कमसे कमी येतात, पण जसं का हिमालयामध्ये बर्फ पडतो आणि कळसुबाईच्या टोकावरती लोक येऊन फक्त कचरा करून निघून जातात. तर मित्रांनो, खरं तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कुठल्याही गडावरती जावा, प्लीज हात जोडून विनंती आहे की कचरा करू नका. आपण जे काय कचरा घेऊन चाललोय तो परत कचरा घेऊन या, परत खाली घेऊन जा. कारण कचरा तुम्ही गडावरती करणार असाल तर परत ही सगळी निसर्गाची हानी होत आहे. आपण याला जपायला पाहिजे. जर चढता वेळेस नसेल जमत तर एकदा जाता वेळेस तुम्ही घेऊन जा, एवढीच विनंती आहे आमची. आणि कळसुबाईच्या डोंगरावरती आधीपर्यंत कधी कचरा बिलकुलही नव्हता.
पण आता 5 वर्षापासून भरपूर पाहायला खूप पण कचरा. भेटतो आणि गावात प्यायला पाणी नाही तर टोकावरती पूर्ण विहीर भरलेली आहे. हो. ते जसं का त्याला अमृतच आपण समजतो. अमृत. त्याचा चांगला वापर करत नाहीत लोक. काय सुद्धा चप्पल बुट वगैरे घालून त्या विहिरीमध्ये जातात. उडी ती वगैरे सुद्धा मारतात. काळजी घ्या. चला जय हिंद, जय धन्यवाद महाराज. काका. जय महाराज. थँक्यू. काय ना तुमचं? सकाराम रखमा खाडे. सकारा सकाराम रखमा खाडे. रखमा खाडे. म्हणजे सध्या माझे वडील कळसुबाईची पूजाच करत होते हो. आणि ते कोरोनाच्या काळामध्ये वारले आणि त्यांच्या माग आम्ही सुद्धा आम्ही ते देवची पूजा कर. पुजारी म्हणून काम करतो. असे मग जे आम्हाला अनुभव आहे ते तुम्हाला मी सांगू शकतो. चला धन्यवाद काका, मित्रांनो, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला या दुकानावरती व्हिजिट करा तुम्ही. जर हे काकाचं दुकान आहे. काकाचं दुकान आहे आणि आणि काय माहिती असेल ते विचारून घ्या. खूप छान आहे काका. खूप आणि चांगली माहिती दिली आपण. माहिती तर एकदम उत्तम दिली. आणि तुम्हाला जर माहिती ऐकायची असेल तर इथं काका तर आहेतच. ब्लॉग मध्ये तुम्ही टाकलेली. बरं असं आपलं स्टॉल आहे खाली. प्रशांत म्हणून हॉटेलचं नाव आहे. जेवण खाणं राहणं पिणं सगळं टेंट वगैरे भाड्यानं भेटते. तसं काय नाही. मित्रांनो खरंच स्वर्ग जो असेल ना तो हाच स्वर्ग आहे. जर तुम्ही बघताय तर माझ्या पाठीमागे आम्ही चालतोय पण हे बघा मागचं पूर्ण आणि हे बघा पूर्ण मागचा व्ह्यू. पूर्ण एक व्हिडिओ काढतोय तुम्हाला पूर्ण एरिया दिसत असेल की कशा प्रकारे हा हे केलेला आहे. हे ज्यांनी कोणी बसवलं आहे त्यासाठी थँक्यू. कारण आज हे नसतं तर आम्हाला वाटत नाही की वरती चढू शकलो असतो. इकडे पण तुम्ही बघताय हे सगळे असं हे बंद करा. हे बघा तुमचं जे प्रेम आहे ना तुमचं प्रेम तुमच्या घरापर्यंत ठेवा. इथे अशा गड केल्यावर दाखवू नका. त्याची व्हिडिओ का हे बघा मित्रांनो व्ह्यू व्ह्यू. व्हिडिओ काय मित्रांनो खायचं काम नाही. मनीष हाय कर. तर मित्रांनो पाठचा व्ह्यू बघू शकता. आणि इथं आम्ही शिड्यांवरती उभे आहे. आणि वारा पण खूप जास्त येतोय. पाठचा व्ह्यू चला पुढं बघायला भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता आम्ही 2 वाजता पायऱ्यापासून चालू केलता ट्रेकिंग. आता 5 वाजलेले आहेत पण आम्ही 80%च क्रॉस करू शकलेलो आहे. अजून 20% बाकी आहे. बघू शकता तिथे आम्हाला पोहोचायचंय. हो दादा तर बघू. त्याच्यासोबत एक सीन झालेला आहे. आम्ही विसरलो एक पिशवी आणि त्यामध्ये खायचं सामान आहे. मेन गोष्ट तर मंडळी आम्ही गडावरती पोहोचलो आहे. तिकडे वरती गड आहे आणि इथे आम्ही आता विहीर आहे. या विहिरीचं पाणी काढतोय. इकडनं वरती गडावरती पाणी घेऊन जावं लागेल कारण पाणी एवढ्या वरती देखील गडावरती विहीर आहे. खूप छान विहीर आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे पाणी आमच्यासाठी खूप झालं म्हणजे बऱ्यापैकी ठीक झालं. ठीक आहे चांगलं बऱ्यापैकी. हॉटेलचं घे. बाय द वे इथं आता आम्ही पाणी भरतोय लगेच वरती जातोय आणि तुम्ही बघू शकता. दे मी चालू. बाकीचे माणसं वरती आहेत म्हणजे डोंगरावर सावली पडले का बघ किती बाकी आहे अजून काय. आता दिसतच नाही सावली. दुक्कट आलाय बघ. बघायला भेटणारच नाही. आता दुःख दिसतंय तिकडं सगळं. फायनली याचसाठी गेला होता 8 तास. हा सनसेट बघायचा होता आणि सकाळी सूर्य उजाडताना बघायचा आहे. आणि लास्ट अजून एकदा तिकडनं दाखवू आम्ही. बघू शकता. आणि इकडं नदी बघा. ही नदीच आहे वाटतं. कुठली आहे काय माहिती नाही. आणि तिकडनं येते ही म्हणजेच आय थिंक ही अशी करून गोल फिरून आणि इकडं आले का इकडनं गेले काय माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. आणि तुम्ही बघू शकता काय अरे हा पोल मध्ये येतोय. व्हॉट अ व्ह्यू मॅन. फायनली वी सॉ दिस व्ह्यू. आणि हाच आम्हाला बघायचा होता.
चल 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 चल. चालण्याची ताकद नाही. काय मी तुला बोललो पण आता खालीच सोडू. स्वर्ग. मित्रांनो, कळसुबाई मातेच्या मंदिरावरती पोहोचलेलो आहे आपण. महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर कळसुबाई या ठिकाणी आपण पोहोचलोय. आणि आत्ता सध्या वाजलेत 5:30 वाजून गेलेले आहेत. आणि हा व्ह्यू बघू शकता. आणि आपला हा देवी मातेचा मंदिर. ह्या व्ह्यूसाठी मित्रांनो खूप कष्ट करावे लागलेत आम्हाला. वरती पोचलोय आम्ही, बघू शकता तुम्ही. आणि हा कुत्रा आणि माकड पण आलेलं समोरासमोर. आता काय माहिती कुठं गेलाय ते. आता आलेला तो जस्ट इकडे गेला. गेला तो आपला टेंट घ्यायला आलेला. सो काहीच ज्या गोष्टी टाइम 8 तास केला होता ना, घरातून निघाला होता ना, हे या गोष्टी. आणि सकाळी इकडनं होणारा सूर्योदय. तर मित्रांनो, आपण चाललोय कळसुबाई आईच्या मंदिरात. खरं बोलते, महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्या शिखरावरती आहे असं मंदिर आहे देवी आईचं, आपल्या कळसुबाई आईचं. आणि आतमध्ये बघू शकता कळसुबाई आई. खूप खूप आशीर्वाद दे. खूप खूप आशीर्वाद दे माते. तुझ्या भक्तीनेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुझ्या आशीर्वाद इकडून. खूप छान मंदिर आहे मित्रांनो, खूप छान मंदिर आहे. गणेश घे दर्शन. आणि तुम्ही बघताय जुन्या काळातली ही पेंटिंग वगैरे काढलेली आहे या ठिकाणी. वारली पेंटिंग ज्याला म्हणून ओळखलं जातं. खूप छान आहे. आणि आम्ही खूप हे भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला आहे यार. किती काय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये. फायनली हा आमचा टेंट आहे जो मी ऑनलाईन मागवला होता. मित्रांनो, पुढे जर तुम्हाला हे येत असेल पण ॲक्च्युली काळो खूप झालेला आहे आणि खूप लेट झाला होता ॲक्च्युली. तर हा टेंट किती पर्सन आहे, कसा आहे हे बघायला हवं. तर हा टेंट अशा प्रकारे ओपन झालेला आहे. आणि तुम्ही बघताय आता याला ओपन करतोय. त्याच्या आतमध्ये काय काय आहे तर हे बघा. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. आणि काय तुम्हाला टॉर्चमुळं काय दिसत नाही. तर आम्ही आग पेटवले आणि मॅगी पण बनवले. आणि 2 शब्द बघ. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे मजेत ना? फायनली रात्रीचे ना आता 8 वाजले असते ना रे. 8 वाजलेत. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही 6 वाजता ते वरती कळसुबाई शिखरावरती पोहोचलो. आणि आम्ही रस्त्याला जे लाकडं वगैरे जमा केली होती, सगळे लाकडं वगैरे आहेत जमा करून आणलेली. मॅगी वगैरे घेतलेली. आता मी इथे वरती 6 वाजता पोहोचलो. वरती गेलो, सनराईज बघितला. त्यानंतर खाली उतरलो, टेंट लावला. आणि मग आता आम्ही सगळेजण इथे मस्त सनसेट ना, हां सॉरी सनराईज नाही, सनराईज नाही सनसेट बघितला. आणि मग खाली आलो, चूल वगैरे मांडली. या लोकांनी भांडी वगैरे घातली, मग लाकडं वगैरे आणली, चूल पेटवली. मॅगी बघताय, मॅगी बनवली आम्ही. छान मॅगी खातो आता इथे. फर्स्ट टाईम माझा आहे ट्रॅकिंगसाठी. मॅगी बघा, मॅगी बनवली मस्तपैकी. आता गरम गरम मॅगी आम्ही खाणार. काही वेळानंतर मग परत गप्पा वगैरे मारणार. आणि मग परत चाय वगैरे. आमचा जो इन्स्पेक्टर आहे प्रणय आहे तो मॅगी बनवणार. आणि खूप मजा आली आहे. पहिल्यांदाच ट्रॅकिंगला आलो आणि तेही कळसुबाई शिखरावरती. खूप मजा आली.
काय भावांनो लेट होते यू कॅन सी एव्हरीवन आर हिअर. ए बघ इकडे बघ. टेंटचे दरवाजे बंद केलेले आहेत आणि टेंटच्या मध्ये आहे इकडनं भरपूर हवा आहे आणि वॉटरप्रूफ आमचा टेंट आहे मस्त यार. पाऊस पडला तरी आम्हाला काय एवढं होणार नाही, नाही. हा. इकडनं पण चैन आहे वरती. हो नाही पण होत आहे, पाऊस तर पडू शकतो. अरे चैन आहे ना नाका. हा, हे बघा मित्रांनो मित्रांनो बघू शकता. आणि इथं आमचं सगळं हे आहे आणि सध्या तर आम्ही चिप्स वगैरे खातोय आणि ही आमची सगळी खाऊ. आता पोट भरलंय आपलं. ग्लास विनाकारण घेतलंय आपण. चाय सकाळी करा ना चाय. हा. चाय झोप नाही आली ना डायरेक्ट चाय बनवून ना? झोप नाही आली तर डायरेक्ट चाय बनवून. म्हणजे सॉरी खाल्ल्या येतात आणि ते वरती चढतायत. तुम्हाला दिसत असेल तर ते वरती चढतायत आणि आम्ही पण जाऊ. सकाळचे 5:30 प्लस काय ते पुढे 5:30 वाजलेले आहेत. मस्तपैकी चाय बनवलं आहे मनीषने आणि खूप थंडी आहे. खायला काय काय आणलं बघा आम्ही. हे आहेत शेव बटर वगैरे आणले आहे बघा. येव कपच्या वगैरे. थांब कपच्या पण घे. कपच्या पण जरा चांगल्या होतात. मित्रांनो बॉर्बॉन सोबत खातोय. जाऊ दे आता. हे बघा तुला इथे काय पाहिजे होतं? एक नंबर. म्हणजे पाहिजे का होतं तुला मग? मारीगोल्ड लागतं तसं पण जाऊ दे. आता एक मग ना पैसे देतो मी. जा खाली जाऊन ये. खाली जाऊ खालती गेलो असतो पण- 50% वर दुकान आहे. गेलो असतो पण जाऊ दे मित्रांनो. एवढं कोण रिस्क नाही घेणार. रिस्कचा सवाल नाहीये. रिस्क है तो इश्क है पर हमारी बात अलग है. काय ऍक्च्युली टेंट मध्ये खूप मजा आली आम्हाला आणि आता वरती जाणार आहोत. आता बघूया तिकडनं. मजा तर आली. खूप मजा आली आहे. तुम्ही टेंट बघताय हा दोन लोकांचा टेंट आहे. आणि तुम्ही 4 लोक झोपलीत एकदम असं एकमेकांना हे करू. पण मजा आली. हा मित्रांनो अजून पण लोक येत आहेत. हा जो टेंट आहे तुम्हाला आम्ही सकाळी दाखवू शकू का नाही माहिती नाही आहे. पण हा मधून बघून घ्या. 2 लोकांनी टेंट आहे. 4 लोक झोपलीत. मजा आली. चाय वगैरे केला. रात्री जेवण वगैरे झालं. ह्या व्हिडिओ मध्ये नाही तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही टेंट दाखवू तुम्हाला. आता आम्ही वरती जाणार आहोत. चाय आणि वगैरे झाला की. बाहेर तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत येत आहेतच लोक. आणि दुसरं काय नाही. आता आम्हाला थंडी वाजते. थंडी खूप वाजते. बाय वगैरे असतील ना. तेच तुला सांगतो ना. त्यांची आताची घडी मार चला. आता मित्रांनो आम्ही आवरायला घेतलंय म्हणजे सर्व टेंट मध्ये. आता आम्ही निघणार आहे आणि आता वाजलेत आगीमध्ये जरा लाकडं टाक. 6 AM झालेले आहेत आणि सर्व अंधार आहे. त्या नारळाचं हे पण नाही बघू शकता. मित्रांनो आम्ही चढणीला सुरू केले. म्हणजे चाललोय आता वरती. ते तिकडच आहेत आणि थोड्याच वेळात सनराईज होतोय. तर चला लवकर वरती जाऊया. माझ्यासोबत मनीष. चल लवकर. तिथे आम्हाला टाइम लॅप्स पण काढायचा आहे. ॲक्च्युली लय उशीर झालाय आणि बघू आता कसा फुटेज भेटतंय. तर ह्याच्या गावात मित्रांनो वरती बसलोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कसुबाई माते की महादेव. माकडं आलेली आहेत बघा मित्रांनो. कुत्रा गेलाय हाक लावायला त्यांना. छो
हे बघा भरतोय मस्त. येड्या 5 मिनिटं तर इकडे या ना. इकडे दिसतोय का? कुठं दिसते? अरे टोका दिसत तुला? अरे ह्याच्यात हा दिसला. आहे ना मध्ये आहे ना. तर फायनली गाईज तुम्ही बघताय ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो, संपूर्ण किल्ल्यावरती असलेले कळसुबाई शिखरावर असलेले सगळे जे शिवप्रेमी आहेत ते सगळे या क्षणाची वाट पाहत होते आणि तो क्षण आलाय, तो म्हणजे सकाळचा सनसेट तुम्हाला बघायला सनराईज पाहायला मिळतो. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे. तो क्षण म्हणजे मॉर्निंगचा हा सनराईज. वाव काय छान आहे एकदम. फायनली तोच क्षण आलेला आहे मित्रांनो, ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो कळसुबाई शिखरावरून सकाळी सकाळी सनराईज पाहण्यासाठी. बघू शकता तुम्ही. हे बघा ही सह्याद्री आणि ही पूर्ण जी मित्रमंडळी आहेत सगळे इथे वाट बघतो या क्षणासाठी. कुणी सकाळी 3 वाजता निघाले, कुणी 4 वाजता निघाले, कुणी रात्री येऊन बसले. खूप मजा आली. आणि ही पूर्ण जी आहे तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर कळसुबाई माते की, हर हर महादेव. आम्ही भंडारदराच्या डोंगर रांगामध्ये आहोत आणि शिखर म्हणजे तर कळसुबाई शिखरावरती आहोत. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला हा पूर्ण जर परिसर पाहिला तर हा पूर्ण भंडारदराचा परिसर आहे. पूर्ण हा खालचा परिसर जर बघितलं तर. आणि खूप मजा या ठिकाणी आलेली आहे. रात्रभर आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो सनसेटची आणि हा फायनली आलेलाच आहे. एवढ्या जवळून आज सनसेट झालेला आहे आणि खूप गर्दी जमली तरी कमीच आहे. नेहमीप्रमाणे जेवढी असते तेवढी नाही आहे, खूपच गर्दी आहे. आजी तुमच्यासाठी आम्ही इथं आलो. तुमच्यासाठी तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी आलो आणि तुम्हाला बघायला भेटेल असं आम्ही एन्जॉय पण केले. आणि बघा पाठी सनसेट हे बघायला तर नक्की आलेलो आम्ही. सनसेट नाही येतो सनराईज आहे. बोलण्यात चुकी होते. चुकी झाली आजी. झोप नाही झोपत नाही. झोप पूर्ण नाही झाली माझी. आजी धन्यवाद. तर फायनली मंडळी आम्ही देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघालो आता खाली परतीच्या प्रवासाला. तर खूप मजा आली आणि खूप भारी वाटलं. काल दुपारी आम्ही इथे पोहोचलो होतो, संध्याकाळी पोहोचलो 6 वाजता. रात्रभर इथे राहिलो आणि सकाळी जो सकाळचा व्ह्यू पॉईंट पाहिला आणि मग आता तुम्हाला दिसलाच असेल. तुम्हाला दिसलाच आहे. आणि दर्शन वगैरे घेतलं यायचं आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. खूप खडतर असा प्रवास आहे कारण खाली असं पूर्ण उतरत जायचं आहे आम्हाला. आता बघूयात की कसं काय करता येईल म्हणून. नवीन लोकांना घेऊन चाललो आता मित्रांनो. निघालो आम्ही आमच्या घरी. इथे आम्ही रात्री टेंट लावला होता आणि याच ठिकाणी आम्ही स्टे केलं. ही आमची चूल आहे, तुम्ही बघताय. जर मित्रांनो तुम्ही टेंटला जर कुठे आउटडोरला आलात आणि अशी चूल वगैरे मांडली तर त्या ठिकाणी चूल अशी विझून टाका, कारण जंगलाला आग लागण्याची शक्यता असू शकते, म्हणून हे विझून टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो इथं समोर गुफा आहे. ही वाली आता दिसत असेल का माहिती नाही. हा
काल जिथं आलेलो 50% तिथं चाललो. हे दुकान, हे आपले काका कालचे, चालता पण नाहीत नीट. काका बरोबर बोलले होते काल अर्धा राहिले म्हणून इकडनं. 50% आका लोखंडच होता. हे काकड्या होत्या ना आपल्या आहेत. काकांनी अजून लय माहिती सांगली. हे जे पण डोंगर दिसत ना, 150 वगैरे असे काय त्यांनी पॉइंट वगैरे सांगितलेत, ते तुम्हाला दिसत असतील. ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या डोंगरांमध्ये इतिहास आहे असं ते काका बोलले. काका बोललेत म्हणजे ॲक्च्युअल आहे इथं. अनफॉर्च्युनेटली आम्ही काय बोलू नाही शकत, कारण आम्हाला काय एवढा नॉलेज नाही त्या बाबतीत. नेक्स्ट टाइम जेव्हा येणार तेव्हा जर आता ट्रॅकला तर आलोयच, नेक्स्ट टाइम तर आम्ही नक्कीच येऊ. पण 150 पॉईंट कव्हर अप करून जाऊ. हां, 150 पॉईंट कव्हर अप करायला आम्हाला तर टाईम जाईल. बघूयात 150 मध्ये किती होतात. पण लय काकांनी काय काय बोलले ते डोंगरांबद्दल, इतिहास, राम सीता रावण यांचे सगळ्यांचा इतिहास इथं होता असं ते बोलले. आणि बहुतेक ठीक आहे. आणि इकडं काहीतरी त्या पवनचक्की वगैरे सगळं लय काय काय बोलले, पण आता काय ते व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत. नेक्स्ट टाइम अजून येऊ तेव्हा तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगू, कारण ते काका सोबतच असणार आहेत. ठीक आहे, भेटूया जरा खाली, बिकॉज लय थकलोय वरनं. आता थोडा अजून थांबू आणि चाय वगैरे पिऊन डायरेक्ट खाली भेटूया. फायनली, धन्यवाद. बोल काहीतरी. तर मंडळी, फायनली कळसूबाई ट्रॅक हा आमचा कंप्लीट झालेला आहे. काल आम्ही सुरुवात केली होती आणि आज सकाळी आता 10 वाजलेले आहेत, आम्ही शेवट करतोय. सो खूप छान वाटलं. तुम्ही बघता तो डोंगर किती वरती आहे ते बघा. तो डोंगर आहे कळसूबाईचा, आणि तिकडनं खाली उतरत पुन्हा अशी सरळ चढाई आहे. खूप छान वाटलं. आमच्यासोबत 2 मित्र पण भेटले इथनं आम्हाला. दिसतोय तो डोंगर. खूप भारी वाटलं आणि मजा आली. चला, अजून आता ही इथपर्यंत आमचा प्रवास जो होतो कळसूबाईच्या शिखराचा स्टार्टिंग पॉईंट आहे हा. आता इकडनं आम्हाला 1 किलोमीटर अजून पुढे जायचं. चला मंडळी, फायनली आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी जायला निघालो आहे. 2 मित्र भेटले जे जळगावचे होते. सकाळी त्यांची आणि आमची जी चांगली मैत्री झाली, म्हणजे वरती गडावरतीच. त्यांनीच आम्हाला आता लिफ्ट दिली आहे आणि तिथपर्यंत अर्ध्या रस्त्यापासून सोडते. आजही आहे ना, खेड्यापाड्यांमध्ये आहे ना, माणुसकी आहे हो जिवंत. रात्री 3:30 वाजता त्यांचा अनुभव ते सांगितलं की 3:30 वाजता त्यांना त्या आजोबांनी रस्ता दाखवला. आता त्या बाबांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की खूप काही गोष्टी आहेत, म्हणजे लाईक म्हणतो ना आपण की आपल्याकडे कसं होतं की गाडी लावायला देखील देत नाही. इकडे काय म्हणतात माहिती काय, हो बिंदास लावा, तुमचं म्हणून लावा. प्रेम करणारी माणसं या जगामध्ये आहेत. आणि शेवटी कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे माणसाने. जसे आपले कर्म तसं सगळं काय होतं. खूप छान वाटलं. 2 मित्र भेटले, आम्ही सगळे होतोच. आता इकडनं जायला बस किती वाजता होती माहिती नाही आहे, परंतु जेव्हा निघालो तेव्हा जरा बरं वाटलं. आता कारपर्यंत सोडतो, मित्र सोडतोय आम्हाला. तर असंच आहे मित्रांनो, कर्म चांगले असेल ना, सगळं काय आयुष्य चांगलं होणार. चला बाई, थँक्यू. लय लय आम्हाला सपोर्ट केला आणि भारी support वाटलं केलं. जरा. आणि काय नाही, तुमच्यामुळेच आम्हाला आज एवढं म्हणजे चल भेटूया लवकर. चल बाय. चला. बाय. भेटूया नंतर. आमची जोडी बघा. काय पिकअप ना, हा पिकअप मध्ये चाललोय. आमची एकत्रच जोडी आहे मित्रांनो. केला बघा, काळा तोंड घेऊन आलाय, वेस्ट इंडिज झालाय. आमची एवढी कॅपॅसिटी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, कळसूबाई माते की जय हर हर महादेव.